बातमी आता सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात, कारण साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। तर दिल्लीतील बैठकीत उदयनराजे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। तर उदयनराजे भोसले भाजपच्या कमळ चिन्हावरती लढणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीने कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानानं आणि एकमतानं उमेदवारी दिली। आम्ही एकत्रित विचार केला। ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती। तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते। कोल्हापूरला शिवसेना सातत्यानं 30 वर्षापासून लढते, लाखो मतं घेते, कधी जिंकले कधी हारले, पण आता विद्यमान जागा होती। पण जेव्हा ठरलं की शाहू महाराजांना त्या मतदारसंघातून आपण लढवायला हवं आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यायला हवे, तेव्हा आम्ही क्षणाचाही न विचार करता ही जागा आमची आहे, आम्ही छत्रपतींसाठी ती जागा आम्ही दिली। उदयनराजे आमच्या आणि आम्ही एकत्र 10 वर्ष काम केलेलं आहे आणि आम्हाला उदयनराजेंचा आणि त्यांच्या गाडीचा अर्थात मानच आहे। त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या की उदयनराजेंना 3 दिवस दिल्लीत थांबवण्यात ठेवण्यात आलं। काही लोकांना त्यांच्या सोयीसाठी पटकन केंद्र सरकार वेळ देतं, त्यांना प्रायव्हेट विमानांनी दिल्लीला बोलवलं जातं आणि वेळ दिला जातो, आणि आपल्या साताऱ्याच्या राजांना तुम्ही बघताय कसं वागवलं जातंय। हे दुर्दैव आहे की आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा गादीचा सन्मान आम्ही किती केला। त्यांची जागा नेहमी आदरणीय पवार, कुठलीही पक्षाची मीटिंग असली तरी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी त्यांचा मान सन्मान व्हायचा आणि तो आजही आम्ही करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।